नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2025 मधील सर्वात मोठा निर्णय, पेन्शनचा सर्वाधिक महत्त्वाचा नियम झाला चेंज। मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया। पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही। मित्रांनो, सध्या संपूर्ण देशभर 8व्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे। 8वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कोणकोणते लाभ मिळणार, निवृत्तीनंतर काय लाभ मिळणार, अशा वेगवेगळ्या चर्चा सध्या जोर धरत आहेत। दरम्यान, नवा 8वा वेतन आयोग लागू होण्याआधीच केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मिळालेल्या माहितीनुसार केंद्रातील मोदी सरकारने लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत पेन्शन नियमामध्ये 2025 मधील आतापर्यंतचे सर्वात मोठे बदल केले आहेत। केंद्रीय नागरी सेवा पेन्शन सुधारणा नियम 2025 नुकतेच अधिसूचित करण्यात आलेले आहेत। या नव्या नियमानुसार आता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमातील कोणत्याही कर्मचाऱ्याला भ्रष्टाचारासारख्या गंभीर कारणासाठी सेवेतून काढून टाकल्यास त्यांना निवृत्ती वेतनाचे फायदे नाकारले जातील। म्हणजे भ्रष्टाचाराच्या कारणावरून जर कामावरून बडतर्फ केले असेल तर अशा कर्मचाऱ्याला सेवानिवृत्त झाल्यानंतर मिळणारे लाभ दिले जाणार नाहीत। मित्रांनो, कधी झाला हा निर्णय याबद्दल आपण बघूया। आम्ही आपणास सांगू इच्छितो की केंद्रातील सरकारने हा निर्णय 22 मे 2025 रोजी अधिसूचित केला आहे। या अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचा आढावा संबंधित प्रशासकीय मंत्रालयाकडून घेतला जाईल, असं सुद्धा सरकारकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे। खरे तर पूर्वी या अशा दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत होती, पण आता अशा भ्रष्टाचारांसारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार नाहीये। फक्त पेन्शनच नाही तर कुटुंब पेन्शन आणि अनुकंपा भत्त्यावर देखील निर्बंध घालण्यात आलेत, अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झालेली आहे। मित्रांनो, हा नवीन नियम कोणाला लागू होणार याबद्दल आपण बघूया। मित्रांनो, जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे केंद्रातील सरकारकडून पेन्शन नियमामध्ये जो बदल झालेला आहे, पेन्शनचा जो नवीन नियम तयार करण्यात आला आहे, तो नवीन नियम 31 डिसेंबर 2003 पूर्वी नियुक्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना लागू केला जाणार आहे। या तारखेनंतर नियुक्त झालेल्यांना हा नियम लागू राहणार नाही। सोबतचे 31 डिसेंबर 2003 पूर्वीचे रेल्वे कर्मचारी, कॅज्युअल वर्कर्स तसेच IAS, IPS आणि IFOS अधिकाऱ्यांना सुद्धा हा नवा नियम लागू राहणार नाही। या संबंधित कर्मचाऱ्यांना सुद्धा यामधून वगळण्यात आली असल्याची माहिती संबंधितांनी दिलेली आहे। तथापि सरकारच्या या नव्या निर्णयामुळे शिस्तभंगाच्या घटनांमध्ये नियंत्रण येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणि शिस्तभंग करणाऱ्या लोकांना यामुळे मोठा दणका बसणार आहे। यामुळे प्रशासकीय यंत्रणेमध्ये मोठी पारदर्शकता राहील आणि भ्रष्टाचारावर आळा बसणार आहे। तर मित्रांनो, कशी वाटली कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।